नमस्कार. आजच्या उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आपण वर्ष ते 2 वर्ष टिकणारे बटाटा वेफर्स कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. इथे हे वेफर्स तुम्ही बघू शकता किती छान ठिसूळ बनून तयार झालेले आहे, पांढरे शुभ्र बनून तयार झालेले आहे आणि आकाराने अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे हे वेफर्स तयार होत असतात. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा वेफर्स तयार करण्यासाठी इथे मी 7 किलो बटाटे घेतलेले आहे. इथे बटाटा किंवा इतर कुठल्याही साहित्याचं परफेक्ट प्रमाण नाही. तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये हे वेफर्स बनवू शकता. मात्र बटाटा घेत असताना तो छान कडक, मोठ्या आकाराचा आणि पातळ सालीचा घ्यायचा आहे, ज्यामध्ये स्टार्च कमीत कमी असेल असा बटाटा निवडून घ्यायचा. आता इथे घेतलेले सर्व 7 किलो बटाटे आपल्याला साल काढून पाण्याच्या संपर्कामध्ये राहतील अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. आता हे जे बटाटे मी घेतलेले आहे ते न धुताना त्याची साल काढून डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवणार आहे. तुम्ही हवं तर पाण्यामध्ये 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेऊ शकता. तर यावर खूप जास्त अशी माती किंवा पावडर नाही, त्यामुळे मी इथे धुतलेले नाही बटाटे. आता अशा पद्धतीने इथे सर्व साल काढून हे 7 किलो बटाटे मी पाण्यामध्येच ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकता बटाटा आतून अगदी छान पांढरा शुभ्र आहे. आता या बटाट्यांच्या आपल्याला चिप्स किंवा वेफर्स तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी अशी ही किसणी मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला खूप मोठ्या आणि लांब सडक आकाराचे वेफर्स हवे असतील तर तुम्ही बटाटा हातावर आडवा पकडून याचे लांब सडक असे वेफर्स तयार करू शकता. आणि जर तुम्हाला गोल आकाराचे हवे असतील तर व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा पद्धतीने हे चिप्स तुम्ही तयार करून घेऊ शकता. वेफर्स तयार करत असताना खिसणीवरून एकसारखा लांब सडक असा हात घ्यायचा, म्हणजे वेफर्स छान एकसारख्या आकाराचे आणि एकसारखे तयार होतात. कुठे इथे जाड बारीक तयार होत नाही आणि ते तुटतही नाही. तुम्ही इथे पाहू शकता वेफर्स अगदी छान इथे मी खिसणीवरून तयार करून घेतलेले आहे. पाण्यामध्येच पूर्णपणे भिजले राहतील अशा पद्धतीने हे आपल्याला पाण्यात ठेवायचे आहे. आता इथे हे पहिलं पाणी आहे. बटाटे आपण साल काढून घेतली तेव्हा एका पाण्यात ठेवले होते, त्यानंतर चिप्स पाडून घेतले हे दुसरं पाणी आहे. आणि असं करत आता हे आपल्याला इथे तिसऱ्या पाण्यामध्ये वेफर्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 5 पाण्यामध्ये हे वेफर्स धुवून घ्यायचे आहे. म्हणजे यामधलं पूर्ण जे स्टार्च आहे ते काढून घ्यायचं आहे. पूर्ण स्टार्च निघालं म्हणजे वेफर्स आपले वाळल्यावर काळे पडत नाही आणि तळल्यावर लाल होत नाही. तुम्ही त्या भांड्यामध्ये बघू शकता हे जे दुधाळ पाणी आहे हे म्हणजे या बटाट्यांमधला जो स्टार्च आहे तो आहे. तर असं छान नितळ पाणी निघेपर्यंत हे वेफर्स इथे मी धुवून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हे काम तुम्ही रात्री करा आणि रात्रभर हे वेफर्स असेच तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे तुम्ही उकळून घेऊ शकता किंवा 1-2 तासासाठी पाण्यात ठेवले तरी चालणार आहे. आता इथे मी रात्रभर हे वेफर्स असेच पाण्यामध्ये ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे वेफर्स आपल्याला उकळून घ्यायचे. वेफर्स उकडण्यासाठी इथे मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि हे वेफर्स छान पांढरे शुभ्र व्हावे म्हणून यामध्ये मी तुरटीऐवजी सायट्रिक ॲसिड वापरते आहे. सायट्रिक ॲसिड तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इथे एका लिंबूचा रस पिळून घातला तरी चालणार आहे. सायट्रिक ॲसिड घातल्यामुळे वेफर्स छान पांढरे शुभ्र बनून तयार होतात. आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले हे बटाटा वेफर्स घालायचे आहेत. एका वेळेला मावतील याच पद्धतीने तेवढेच योग्य प्रमाणामध्ये इथे या पाण्यामध्ये बटाटा वेफर्स सोडायचे. खूप जास्त गर्दी करायची नाही. थोडेसे खालीवर हलवून घ्यायचे. यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मोठी ठेवायची आहे आणि साधारण 15 ते 20 मिनटं हे बटाटा वेफर्स आपल्याला उकळून घ्यायचे आहे. वेफर्सची जाडी किती आहे, किती पातळ आहे किंवा किती मध्यम जाडीची आहे त्यानुसार इथे वेळ कमी जास्त लागू शकतो. वेफर्सचा रंग बदलेपर्यंत आणि छान असे हे वेफर्स लवचिक होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे. असा एक वेफर्स हातावर घडी करून बघायची आहे. हे बघा छान असे लवचिक झालेले आहे. नख लावल्यावर असा तो छान तुटला जातोय, मात्र त्यामध्ये थोडी कसर आपल्याला जाणवली पाहिजे. खूप जास्त ओव्हरकुक करायचं नाही. खूप जास्त ओव्हरकुक झाले, खूप जास्त शिजवले तर वेफर्स लाल होतात आणि खूप जास्त कच्चे राहिले तर ते वाळल्यानंतर काळे पडतात. आता परफेक्ट हे उकडले गेलेले आहे वेफर्स. अशा एका छिद्राच्या चाळणीवर किंवा टोपलीवर हे वेफर्स काढून घ्यायचे आणि जे गरम पाणी आहे त्यामध्ये आपण पुढचे वेफर्स उकडून घेणार आहोत. आता हे तयार झालेले जे वेफर्स आहे ते घेऊन मी गच्चीवर आलेली आहे. गच्चीवर अशी ही साडी मी पसरवून घेतलेली आहे आणि हे जे आपण चाळणीमध्ये वेफर्स उकडलेले काढलेले होते ते साडीवर असे पसरवून घ्यायचे. म्हणजे यातली जी गरम वाफ आहे ती निघून जाते, यातली जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते आणि आपले जे वेफर्स आहेत ते खूप जास्त ओव्हरकुक होत नाही. आता एक एक करत सर्व वेफर्स असे छान मी
वाळत घातलेले आहे. कळकळीत उन्हामध्ये 2 दिवस हे वेफर्स छान वाळवून घ्यायचे आहे. तुमच्याकडे ऊन नसेल तर पंख्याच्या हवेमध्ये तुम्ही 3-4 दिवस वाळवून घेऊ शकता. इथे 2 दिवसानंतर तुम्हाला वेफर्स दाखवते आहे. बघा, छान वाळलेले आहे, मस्त पांढरे शुभ्र बनून तयार झालेले आहे. सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा वेफर्स असे मस्त पांढरे शुभ्र बनून तयार होतील. हे वेफर्स तळल्यावर कसे होत आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आणि एका वेळेला मावतील एवढे वेफर्स आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता वेफर्सचा आकार किती मोठा झालेला आहे, मस्त तळले गेले आहे. मात्र सुरुवातीला तेल खूप जास्त कळकळीत गरम होतं म्हणून थोडेसे लाल झालेले आहे. आणि आता ही दुसरी बॅच तुम्हाला तळून दाखवते आहे. तुम्ही पाहू शकता छान पांढरे शुभ्र बनून तयार झालेले आहे. आणि हा आधीचा वेफर्स आणि आताचे तळलेले तुम्ही पाहू शकता. सुरुवातीचं तेल खूप गरम होतं त्यामुळे थोडे लाल झाले. वेफर्स छान 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर पॉलिथिनमध्ये भरायचे. पॉलिथिन छान पॅक करून डब्यामध्ये ठेवायची, म्हणजे वेफर्स अगदी 1 ते 2 वर्ष छान टिकतात, ते मऊ पडत नाही. आणि सांगितलेल्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही असे वेफर्स बनवले तर तुमचे वेफर्स छान पांढरे शुभ्र बनून तयार होतील, लाल काळे तयार होणार नाही. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय.